काय नाव तुमचं? छाया किशोर कटके. कुठं राहताय? प्रताप सिंह आपलेच. बरं, काय अनुभव मॅडम? मला 2024 मध्ये जुलै महिन्यामध्ये मणक्याचा खूप त्रास झाला. त्याच्यामध्ये अक्षरशः मला चालता येत नव्हतं. मग मी ॲडमिट होते दवाखान्यामध्ये 10-15 दिवस. त्या डॉक्टरांनी माझा MRI काढल्यानंतर मला ऑपरेशनचा सल्ला दिला होता. परंतु मी नोकरी करत असल्यामुळं मला ऑपरेशन टाळायचं होतं. म्हणून मग मी शिंदे डॉक्टरांच्याकडे आले आणि मग त्यांनी मला म्हणजे असं भरपूर मार्गदर्शन करून गोळ्या दिल्या. आणि ज्या दिवसापासून मी त्यांचं औषध सुरू केलं अक्षरशः मला बसता येत नव्हतं. पण मी जवळजवळ 1 तास खुर्चीत बसले आणि त्यावेळी माझ्या मुलीनं माझ्या मिस्टरांनी अक्षरशः नवल केलं की तुला बसता येत नव्हतं, ते बसायला यायला लागलं. आणि तेव्हापासून मी अगदी 1 वर्ष झालं कंटिन्यू गोळ्या घेते. माझ्या दैनंदिन हालचाली सगळ्या सुरळीतपणे चालू आहेत. मी स्वतःची कामे स्वतः करून घरामधले सुद्धा बरीचशी कामं करू शकते. आता हा जो तुम्ही अनुभव सांगताय, कुणाला खरं वाटायचं? आता दिले की आता निवळ ऑपरेशनची केस. धन्यवाद खरंच. आता ज्यांचं ऑपरेशन सांगितलंय किशोर काका, ज्यावेळेस अर्धांगिनी आपली बसून राहते सगळं घरातली कामं, काय सांगचाल तुम्ही बाकीच्या लोकांना ज्यांना मणक्यात गॅप पडलाय त्यांना काय बोलचाल किशोर काका? काय इथे यावं नीट होऊन जावं व्यवस्थित, कारण ते आयुष्याचा प्रश्न आहे. खरं काय चांगलं आहे ती ट्रीटमेंट व्यवस्थित आहे डॉक्टर. पण आमच्या तर साबुदाण्याच्या गोळ्यावर तर कोणाचा विश्वास बसत नाही. नाही पण त्याचं औषध असतंय ना. काय मॅडम शेवटी सांगताना काय म्हणाल तुम्ही ज्यांच्या मणक्यामध्ये गॅप पडलेला आहे, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे, त्यांनी जरूर एकदा होमिओपॅथीवर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून एकदा या औषधांचा अनुभव घ्यावा. निश्चितपणे त्यांना फायदा मिळेल. हे औषधं स्वस्त आहेत महाग आहेत, कसं वाटतंय तुम्हाला? औषध मध्यम आहे ते, असं काही स्वस्त महागाचं काही नाही. सर्वसामान्याला परवडण्यासारखे. परवडणारे आहे. छान. काय परवडणार.